गावच सांगते कोकणातलं, मी मुंबईचं पण सांगू शकते. कारण की मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल आहे, जिथे माझा जन्म झाला, लहानाची मोठी मी तिकडे झाली. तर जे मध्ये माझे चुलते आणि माझे वडील दोघे पण भाड्याने राहायचे अगोदर तिथे. आणि जे मध्ये जर कोणाला माहिती असेल तर 2 नंबर गेट, जो मेन जे आपला सीएसटी ला जाणारा जो फ्लायओव्हर चालू होतो त्याच्या आधीच तो गेट आहे. त्या गेटला म्हणजे तो मेन रोडलाच आहे. आणि जे मध्ये जर जायचं झालं तर आता जे मध्ये कमीत कमी 15 ते 16 गेटच आहेत. जे हॉस्पिटल खूप मोठं हॉस्पिटल आहे. आणि जे मध्ये कामगार आहेत कामाला, त्यांना ते क्वार्टर्स दिलेले आहेत, ते त्याच गेटने बहुतेक जातात. म्हणजे हा मेन रोडवर जायचा रस्ता आहे. आणि तिथे म्हणतात कानकाप्या म्हणून एक माणूस मेलेला आहे. कानकाप्या? हा. आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे मी काय वाचून सांगतेय किंवा मी कोणी मला स्टोरी सांगितली म्हणून सांगते असा प्रकार नाहीये. की कानकाप्या म्हणजे तो एक बेवडा माणूसच होता आणि त्याचा कोणतरी कान कापलेला, त्याचा कान कापून त्याला मारून टाकलेलं तिकडे. हा, त्याचे तुकडे करून. आणि असे जे इथे तर भयंकर इन्सिडेंट झालेले आहेत की कोणी मारून आणून पोतीत भरून टाकलेले आहे, असं बरेच इन्सिडेंट झालेले आहेत. तो कानकाप्या होता ना, तो तिथे घाबरवायचा. हा, सगळ्यांनाच घाबरवायचा. म्हणजे रात्री 12च्या मानाने जर तू गेलास तर तिथे त्या इन्सिडेंट्सला तो घाबरवायचाच, असं असायचं. आणि माझे चुलते, आमचा घासाचा धंदा असल्यामुळे जे हॉस्पिटल मधनं माझे काका 1:30-2 वाजता यायचे घासासाठी. तर असंच माझे काका एकदा जात होते आणि त्यांना पण माझ्या काकांमध्ये थोडस साईबाबांचं आहे की त्यांना काय लगेच काही होत नाही, पण त्यांनी तिथून ते पण थोडेसे हे झाले, दचकल्यासारखे आणि आले. आणि मग तिथे त्याच्यानंतर ना ते त्रास द्यायला लागले म्हणून तिथे पीर बाबाचं एक देवस्थान तिथे हे केलंय जे मध्ये. म्हणजे त्या रस्त्याला असं एक दगड हे करून पीर बाबासाठी मग तिथे हारबीर लोक घालतात, अशी मान्यता आहे की ते तिकडे रक्षण करतात असं. मग तिथे त्या रस्त्याने जर पुढे गेलास तर त्यांचा ज्युडी हाऊस आहे, जिथे मेलेले मुर्दे वगैरे ठेवतात. सेम आहे ऍज इट इज त्या रस्त्याला. ह्या साईडला तो पूर्ण असं हेच आहे, बिल्डिंगच आहे त्याची. आणि असंच एकदा माझे काका जात होते आणि मग त्याला काकांना माझ्या हे केलं, त्यांना सांगितलं चल तुझं गड्या बिड्या काढून दे. हा, काढून दे गड्या बिड्या हे कर. तर ते बोलले नाही देणार, नाही ते काढून, नाही तर तुला घेतो मी. म्हणजे मेलेल्या व्यक्ती त्याची आत्मा त्याला सांगते. कारण की हॉस्पिटलची गोष्ट आहे. हा, म्हणजे तो तिथे दारू बिरू पिऊन हे करत होता. मग माझ्या काकांनी जेव्हा आम्हाला येऊन सांगितलं की माझ्यावर रात्री अशी अशी घटना झाली म्हणून, घडी काढून दिली त्यांना? नाही दिली त्यांनी. ते बोलले मी नाही देणार म्हणून. तर म्हणतात नाही पण तो आहे म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगायला लागले की तुम्ही, म्हणजे आम्ही कधी 9 वाजता वगैरे जायचो क्लास वगैरे घाण होता. कारण की माझी शाळा जे हॉस्पिटलच्या बाजूलाच युम हायस्कूलमध्ये मी शिकली आहे. तर त्या शाळेत आम्ही कधी पण आमच्या चुलत्याकडे कधी पण जायचो, चला जाऊया. कारण की आम्ही राहायला होतो हिरजी गोविंदजीला, जे हॉस्पिटलच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये. तर मग असं हे करायचं. मग तो बोलायला लागला मला चुलता की रात्री बित्रीचे येऊ नका, किती काय झालं तरी त्या ह्याच्यावर ना. मग एकदा असं माझ्या वहिनी बरोबर पण झालेलं की ती नवीन नवीन लग्न करून आलेली. आणि मग नंतर म्हणजे तिला तेवढं माहिती नव्हती मुंबईची. आणि मग ती वर्ष झालं. आणि जेव्हा तिला बाळ झालं तेव्हा तिला कोणी सांगितलं की अरे इधर ही है ना जे में डोस बीस तो फ्री में मिळत आहे. तरी मी तिला आम्ही सांगितलेलं काही गरज नाहीये, आपण प्रायव्हेटला देतो तर प्रायव्हेटलाच देऊया. तर नाही, अरे सांगितलं. मग ती माझ्या बहिणीला घेऊन गेली डोस द्यायला, माझ्या भाच्याला घेऊन जे हॉस्पिटलला. आणि त्या तिला काहीच माहिती नाही की ते जुडी हाऊस कुठे आहे किंवा काय कुठे आहे. असेच भटकत गेले ते मुर्दा घरमध्ये पोहोचले. दोघं जण मुर्दा घरात पोहोचले. आणि ते मुर्दा घर बघून दोघी पण बाहेर पळत आल्या. आणि नंतर मग माझी बहीण थोडी म्हणायला लागली बहिणी आता डोस बीस आपल्याला नको, आपण घरी जाऊया. हा, आणि घरी जाऊया म्हणून. आणि घरी आली तर थोडीशी विचित्रच वाटत होती आम्हाला ती. हा, बहीण नाही माझी वहिनी. हा, थोडीशी विचित्रच वाटत होती. पण नंतर आणि आमचं कसं ग्राउंड फ्लोअरला असे 2-3 बाजूबाजूला घर आहेत. आम्ही ह्या घरात झोपलेलो, माझी बहीण मोठी आणि माझ्या मोठ्या बहिणीला जरा दैविक शक्ती आहे
की ती जरा हे करते मोठ्या हा, मोठ्या बहिणीला. म्हणजे तिला एक कळतं की समोरच्याला काय हे म्हणजे एखाद्याला बघून कळतं की समोरचा पोझर झाला. म्हणजे तिच्यात तेवढी हे आहे. आणि म्हणतात ना मनुष्यगण राक्षसगण तसं पण असेल कदाचित, त्याच्यामुळे तिला काय त्रास होत नाही. देवगण जास्त दिसते त्याच्यामुळे तिचा असेल. पण असं झालं की रात्री 12-1च्या सुमार आम्ही मस्तपैकी झोपलेलो व्यवस्थित. भाऊ दुसऱ्या रूम मध्ये होता, भाऊजे होती, मोठा भाऊ दुसरा भाऊ माझ्या बाजूच्या रूम मध्ये होता आणि आम्ही तिघी एका रूम मध्ये. आणि ती जी लहान मुलाला घेऊन झोपलेली माझ्या भाच्याला घेऊन ती अशी भोमटायला लागली 12-1च्या मनाने. मी चाली 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 करून म्हणजे आईच्या पण आता सुद्धा आठवलं ना तर मला तिकडे बाहेर जायची पण इच्छा होत नाही घाबरून. म्हणजे अशी चालली चालली. आणि भाऊ माझा माळ्यावर झोपलेला तो तिथून बोंबटला रात्री 12-1 वाजता. हा 12-1च्या मनाने बोंबटला. आणि मग तिकडनं मग भाऊ माझा वरून बोंबटला, अरे अरे संगीता, अरे संगीता, अरे सीमा सीमा सीमा, काय आलं काय आलं काय. दरवाजा उघडून बाहेर पळत होती ती. हा दरवाजा उघडून बाहेर पळत होती. मग तसंच आम्ही लँडलाईन वरनं, मग तेव्हा काय मोबाईल नव्हते, लँडलाईन वरनं काकांना फोन केला. ते लालबागला राहायला होते त्याच्यानंतर. मग लालबागला होते तर त्यांना फोन केला. काका म्हणायला लागले की काय झालं. म्हटलं आबा तू आत्ताच्या आत्ता ये. म्हटलं हिचं काय खरं नाही दिसत आहे, ही पळायला बघतीये घरातून बाहेर. तर काका बोलले ठीक आहे मी येतो. आणि मग काका आले. आणि त्याच्यानंतर काका बोलले की मी येईपर्यंत दरवाजा खोलायचा नाही, बाहेरून कोणी आवाज साईबाबावाले. हा तेच, ते जे कान कापायला ज्यांनी हे दिलं नाही ना तेच. मग ते मग नंतर जे हॉस्पिटल मध्ये रूम सोडले आणि लालबागला स्वतःचा घेतला ना, मग लालबागला गेले राहायला. तर मग ते लालबागवरनं मग आम्हाला सांगितलं कोणी दरवाजा जरी ठोकला तरी खोलू नका, कारण की कोणी आवाज देईल बाहेरून. तर बोलायला लागले मी आलो तर मी 2-3-4 वेळा आवाज देईल ना त्याच्यानंतरच खोल म्हणून. तर ती बोलली ठीक आहे. मग काका यायच्या आधी 1-2दा दरवाजा कोणतरी ठोकलेला. पण आम्ही उघडला नाही दरवाजा. आणि माझी तर एवढी हवा टाईट झालेली की मला ह्या रूम मधनं त्या रूम मध्ये वॉशरूमला पण जाताना भीती वाटत होती तिला बघून. अशी करत होती. हा मला जायचंय, मला का आणलं तिथे, मला का आणलं, मला जायचंय तिकडे, मला सोडा, मी चाललीये, माझ्या घरी जायचंय, मला माझ्या घरी जायचंय. आम्ही म्हणतो वहिनी काय झालं काय झालं, काहीच रिस्पॉन्सच द्यायला तयार नाही. कोण वहिनी कोण वहिनी, मला ही घेऊन आलीये, मला ही घेऊन आलीये, मी चाललोय तिला घेऊन, ही मला घेऊन आली. म्हणजे कोणतरी पुरुष होता. हा तो मग काका बोलले ठीक आहे येतो. मग काका आले आपल्या मुलाला घेऊन. मग साईबाबांची उदी वगैरे हे केली. त्याच्यानंतर ती सांगते तुला कोणी बोलवलं रे इथे, तू का आलास. तर ती मग काका म्हणतात हो मला काय बोलवलं, कळालं तू कोण आहेस ते, निघ इथून, नाहीतर तुला बांधून ठेवायला मला पाठी पुढे नाही आणणार. नाही मी नाही आलोय, ही मला घेऊन आलीये स्वतः, ही मला घेऊन आली, तर ही घेऊन आली आहे, चल आता मी सांगतोय तुला निघ इथून, ती घेऊन आली ना तर जा जसा आलायस तसं. तर नाही मी नाही जाणार, तिलाच घेऊन जाणार आपल्या बरोबर. अशी गोष्ट झाली. काय झालं तिकडे, मग ते साईबाबांची उदी वगैरे लावली. मग काकांनी आमच्या उतारा काढला तिचा. त्याच्यानंतर सांगितलं की 3 दिवस तिला ती म्हणेल की मला बाहेर जायचंय, मला काहीतरी काम आहे, पण तुम्ही 3 दिवस तिला बिलकुल भाजीसाठी पण बाहेर नाही पाठवायचं. ती कंटिन्यू 3 दिवस आम्हाला सांगत होती मला बाहेर जायचंय, मला थोडस इथे गौरवला मला हे करायचंय ते करायचंय, असं खूप बोलायची. आम्ही म्हटलं हा ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते इथेच करा, आम्ही सगळं इथेच देतो. हा मग ते गेलं. त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली की ती बोलली ना की म्हणजे ती मला घेऊन आले. तर असं बोललं जातं की आपण जिकडं स्पॉटच्या डायव्हरला जातो, हॉस्पिटलला जातो, खूप डेंजर, मग तिकडे असं कधी आपण इकडे म्हणतो ना चल चल जाऊ घरी चल, ते चल कधी नाही बोलायचं. ते चलच्या पाठी खूप जण मागे येतात. असंही खूप म्हणजे मी जेवढं पॉडकास्ट बघितले खूप जणांचे, खूप स्टोरी अशा आल्यात की चल बोलण्याच्या मागे पण ती लोक येतात ऐकून की हा चल बोलला तर चला. असेल पण खूप जणांसोबत झालंय, चल बोलल्यावरती चल करून असं सोबत निघतात. तर चल करून जास्त कुठं चल येतो का, चल मी निघतो, चल येतो का, हे सगळं असं कुठं जास्त वापरायचं नाही. म्हणून ते मग मला भयंकर भीती वाटायची. नंतर मग मी बहिणीच्या बाजूला पण बसायला घाबरायची.
असा सेम किस्सा माझ्या मित्रांसोबत झालेला. म्हणजे मित्र नव्हता तिकडं, तर 2 मित्र होते माझे. लास्ट टाइम सत्यम सुंदरम सांगितलं, त्यांचेच किस्से जास्त असतात माझ्याकडे. आणि त्याच्यामध्ये त्याचं भूतच नाही बोलू शकत, पण अशी गोष्ट होती ना की खूप म्हणजे तुम्ही पण घाबरणार. म्हणजे असं झालं की सत्यनाच्या पोरं सुंदरमला बोलला की तू इकडे उभा राहा, मी येतो. तर आमच्याकडे 3-3 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात रात्री, आपण काहीतरी खाऊ. 2 वाजलेले, तो सुंदर येऊन उभा होता आणि लेफ्ट साईडला वरती बाथरूम होता आणि तो इकडे मध्ये उभा होता आणि बाहेर एकदम गेला, तिथं मेन रस्ता चालू होतो. तेवढाच वरून एक छक्का टाईप तो वरून येतो पूर्ण सजून धजून, म्हणजे एकदम बोलत 2 वाजता साडी नेकलेस पूर्ण म्हणजे मेकअप पायल मोठे मोठे तसं छमछम आवाज आला. तर त्याची पाठी ओढून बघितली काय, जे त्याची टलकली. असं रात्री 2 वाजता एक असं कोण बाई येते, तो डायरेक्ट बाथरूम मध्ये पळा, ती बाई त्याच्या बाथरूम मध्ये गेली. ओके. तो बाथरूमच्या शिडी चढायला गेला ना, त्यांनी का बघितलं की ही माझ्या पाठोपाठ बाथरूम येतात. जर तो बाथरूम मध्ये गेला असता मग हा अडकला असता. मग त्यांनी ती गल्ली मारून तो रोडवरती पळाला. नाहीतर त्या दिवशी त्याचा पण आणि सेम इन्सिडेंट सत्यम सोबत झाला. त्याला पण ती बाई दिसली, त्याच्यावर पाठी गेट पर्यंत पळत गेलेली. पण आता पण म्हणजे आता काय एवढं आम्हाला दिसलं नाही. ते 2 वेळा त्यासोबत किस्सा झालेला. आणि जे वरचं बाथरूम आहे तिकडे 2001 का 2 ला जाऊन मुस्लिम बाई मेलेली. असं लाईनीत लिहिण बाथरूम होता. सेकंड लास्ट मध्ये ना बाई मेलेली. ती आज पण मित्रांनो, पाकसाईडची गोष्ट आमच्या आज पण तिकडे असते. आज पण अंगावर काढते येतात. आज तो डबल माळ्याचा झाला बाथरूम, डबल माळ्याचा बाथरूम झालाय. तरी पण ती तिकडं तिची जागा सेकंड लास्ट बाथरूम वाटतं बंद केलं जातं, तिकडे कोण जात नाही. ती आज पण तिकडे असते. किती वेळा तिकडे चौकीदार असतात ना बाथरूमचे, तो एक बेवडा होता, तो पण झोपायचा. त्याने एकदा माझ्या मम्मीला बोललेला, भाभी मी सोता हूं ना रात को, इधर कुछ हुआ है क्या? मैं बोले नहीं. तो मैं सोता हूँ ना, तो रात को 2-3 बजे मेरे को औरत दिखती है कोने में खड़ी. माने रोज बाथरूम करने आती 3-3 बजे. मेरा गेट बंद रहता है, तो किधर से आती मेरे को मालूम नहीं. पण तो पण ड्रिंक करायचा असं ना, पिलेल्या माणसाला भूत दिसतो आणि त्याच्या जवळ नाही येत, म्हणतो जवळ नाहीत पण त्याला दिसतो की कोण आहे. तर तो बोलतो भाभी मैं रोज मेरा जाली बंद रहता, पण वो अंदर आती मालूम नाही का. माझ्या मम्मीला आठवलं की ही इन्सिडेंट झालेली आहे, याला पण ती दिसते. मग खूप काही तिकडे असेल बाथरूम मध्ये आहे. ह्या गोष्टी आहेत, आपण मानत नाही. पण आमच्या पण जेव्हा हिरजी गोविंदीमध्ये आम्ही आता, मला वाटतं आमची 4थी पिढी आहे, 4थी का 5वी पिढी आहे हिरजी गोविंदीला. आणि हिरजी गोविंदीचं कंपाऊंड आहे ते 7 नागपड्याला, म्हणजे जे हॉस्पिटलच्या समोरच 4 बिल्डिंगी त्या आणि 6 बिल्डिंगींचं पूर्ण हे आहे, ते कंपाऊंड आहे. तर आमच्या ज्या समोरच्या 2 बिल्डिंगी आहेत, बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2. तर 2 नंबर बिल्डिंग मध्ये एक ख्रिश्चन होती, तिला मुलगा बघायला येणार होता. आणि त्याच टायमाला जे रिसर्च येतात त्यांनी येऊन सांगितलेलं की बिल्डिंग खाली करा. म्हणजे आमची बिल्डिंग नंबर 2 आहे आणि समोरची 1 नंबर बिल्डिंग. त्या 1 नंबर बिल्डिंगला सांगितलेलं की दुसऱ्या दिवशी बिल्डिंग पूर्ण खाली करा, कमजोर झालेली आहे, पूर्ण ती कोसळणार. म्हणजे नवीनच बिल्डिंग होती. आता ह्या गोष्टीला कमीत कमी नवीन बिल्डिंगला पण असं नवीन बिल्डिंगला सांगितलेलं की ही बिल्डिंग खाली करा, ही बिल्डिंग राहणार नाही. आणि म्हणजे ही माझ्या आजीच्या आणि म्हणजे माझ्या आईचं लग्न व्हायच्या आधी आहे, म्हणजे माझे वडील सांगत होते. तर आणि माझी जी आजी होती ती सांगत होती की ती बिल्डिंग खाली करायला सांगितलेलं. सगळ्यांनी खाली केलं, ऑलमोस्ट सगळे रूम खाली झाले, सगळेच खाली झाले. पण एका लेडीजला, ती ख्रिश्चन होती, तिला बघायला येणार होता मुलगा, म्हणून ती बिचारी तयारी बियारी करून बसलेली. आणि लॅट्रिन बाहेर होते त्या बिल्डिंग मध्ये. तर आता तरी सगळ्यांच्या घरी, अच्छा म्हणजे त्याच विंग मध्ये पण एकदम कोपऱ्याला बाथरूम असतात तसे होते. तर म्हणजे प्रत्येक 10 बिल्डिंगी सोडून, म्हणजे जेचं कसं कॉम्प्लेक्स आहे तसं 5 रूम सोडले की मध्ये संडासाचा पॅसेज आहे लॅट्रिनचा, आणि पुढे परत रूम असं, आणि पूर्ण पॅक बंद असं. तर ती गेली बाथरूमला की पोरगा बघायला आलेला म्हणून येणार म्हणून, आणि घरातल्यांनी सांगितलं जाऊ नये म्हणून, यायला वेळ आहे मुलाला. आणि मग त्यांना सांगितलं की नका येऊ, आम्हाला बिल्डिंग खाली करायला सांगितले, 2 दिन के बाद आओ करके. म्हणून त्याला ह्या बिचारीला काय माहिती नाही, ही त्या संडासात गेली, ती तिकडे अडकली आणि तोपर्यंत ती बिल्डिंग पूर्ण कोसळली, त्याच्यातच ती मेली. पण आज पण म्हणतात की ती रात्री 12-1च्या मनाने टॅरेसवरनं फिरते. अच्छा.
टेरेसवरनं फिरते आणि आमच्या ती आस राहिली असेल लग्नाची आणि पोरं वगैरे ते. असं. आणि आमच्या बिल्डिंग मध्ये वरती बीएमसीची शाळा होती, म्युन्सिपाल्टीची 7वी पर्यंत. आमची 4 माळ्याची बिल्डिंग, 3 माळ्यापर्यंत राहत होती लोक, 4थ्या माळ्यावरती शाळा होती. तर ती शाळा पण बंद झाली ना, तर आता पण ते शाळेचे रूम बंद आहेत. पण आज पण कोणाची हिंमत नाही होत त्या बिल्डिंग मध्ये तिकडे जाऊन झोपायची किंवा काय. आमचा जो कामगार होता तो एकदा तो म्हणायचा मी जाऊन झोपतो, जगानी नाही तेव्हा 92च्या दंगली झालेल्या त्या टायमाला. पण त्याला पण तिने सोडलं नाही. म्हणजे ती तेव्हा पण घाबरला तो आणि म्हणतो नाही बाबा ऊपर कभी जाने काही नाही करके, जो खेळणे काय इधर नीचे. म्हणजे आम्हाला पण सांगायचं की बच्चे लोक तुम लोग ऊपर मत जाया करो करके. नाही आम्हाला पण आमच्या वडिलांनी सांगितलेलंच होतं की नका जाऊ. आता ही रिसेंटची गोष्ट आहे, ही नवरात्री सोडून म्हणजे मागच्या वर्षाची नवरात्री बाथरूमचं सांगितलं की तोच बाथरूम, तीच जागा, तीच पोरं, म्हणजे ती पोरं नाही तिकडची पोरं नवरात्रीला रात्री जागरण करायची. मग असं बोलायला गेलो ना, खूपच जवळ अशी देवी बसायची नवदीची. आणि ही गोष्ट रिअल आहे आणि नवदीचीच आहे. जर खोटं असेल तर कमेंट करा, कारण की मला जी कानात पोहोचवली आणि मला जी सांगितली ती मी आता तुम्हाला सांगतोय. आमच्या पाकसकडे नवदीत मंडळ करून आहे, तिकडं बाथरूम आहे. त्यामुळे माझ्या तुला तर मी सांगितलं ती स्टोरी. मग असं सांगितलेलं की 2 पोरं वॉशरूमला रात्री गेले. आता तो रात्री पण उघडा असतो, तिकडं कोण हे म्हणजे रखवाला पण कोण नाही तिकडं, वॉचमॅन वगैरे. आता उघडा असतो वाटतो. तर आता तर बांधकाम चालू म्हणून तो पूर्ण तोडलाय. ही मागच्या नवरात्री सांगतोय. ते दोघं वॉशरूमला गेले वरती आणि एक भात उभा होता आणि वॉशरूमला गेला. ठीक आहे. तर हा टॉयलेट करायला गेला, टॉयलेट करत होता तेवढ्यात काय गेला, हा पण गेला बाजूच्या ह्याच्यामध्येच. आणि एकदम कोपऱ्याला जिकडं वरचा माळा का, वरचा खालचा नाही वरचा माळा, ही रिअल गोष्ट आहे. अंगावर काटे येतात. जिकडं बाथरूम संपतं ना तिकडं अशी छोटीशी लॉबी आहे आणि एवढा अंधार ना, खूप अंधार, तुला काय दिसणारच नाही. सकाळचं दिसणार तुला, जे काय दिसणार ते तिकडं. रात्री तुला लाईट पण लावून काय दिसणार नाही. आणि तेवढ्यात तो हा शिरण आणि हा बाहेर निघाला, एक झाला. ह्याला काय दिसलं की तिकडं कोणतरी कोपऱ्यात पळाला. त्याला काय वाटलं हात मध्ये गेला, त्याला काय वाटलं हात तिकडं लपलाय मला घाबरवण्यासाठी. मी याच्या अगोदर हा तिकडं पळत गेला आणि मला घाबरण्यासाठी उभा असेल. तर हा, मी तर नाव घेणार नाही, हा त्याला नाव घेत होता. हे ना काय म्हणजे ते पोलीस शिवा करत होती, काय हे पागल हे करते ते करते. हा चालत चालत गेला कुठं, कोपऱ्याच्या इकडे. हा काय बोलला, हा मला पागल म्हणून असेल, मी माझा करतोय, माझं करून घेतो. हा जसा कोपऱ्यात गेला, अक्षरशः समोर ती बाई उभी होती कोपऱ्यात. आणि जो हा तिकडनं ओरडला आणि तेवढं तोला आहे मी तर आतमध्ये. आणि तेवढा बोला पळ करून बोलला, आतला पण घाबरला की एवढं रात्री 2 वाजता तो पळ ओढणार नाही. दोघं पळाली, दोघं आजारी झाले. आणि अक्षरशः त्यांच्या कोपऱ्याला ती बाई त्याला दिसली कोणतरी पळालं. तर तो चेक करायला गेला की हा मला मित्र माझी मजा घेते, भाऊ करत असेल. तेवढा तो जसा गेला कोपऱ्यात ती उभी होती. आहे बाबा असे एकदम किती 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 काट्याला अंगावरती. मग तिकडं मी आता राहतो, पण तिकडं पण राहतो, तिकडे येतो जातो. तिकडची स्टोरी आहे. पण हे मी तर आता लहानाची मोठी झाली, मला तर सगळं तिकडचं माहिती आहे. की माझ्या तर मामा बरोबर पण असं इन्सिडेंट झालेला की तो जेजे मध्येच कंपाऊंडर होता. ह्याच्यात कंपाऊंडर नाही, आपला वॉर्ड बॉय होता जेजे हॉस्पिटलला. आणि दोघे भाऊच, आई वडील म्हणजे माझ्या चुलतीचा भाऊ आहे ऍक्च्युली, पण आम्हाला सख्यासारखाच होता तो. आता तो कळव्याला राहतो. दोघे भाऊ आणि लहानाचे मोठे माझ्या चुलतीकडेच झाले. माझ्या आईला खूप बहिणीसारखं हे करायचे. आणि बिचाराचं लग्न ठरवलेलं आम्ही त्या मामाचं. म्हणजे आज मुलगी येऊन बघून बिघून गेली, सगळं पसंती विसंती झाली आणि 15-20 दिवसांनी लग्न होतं. पत्रिका फक्त छापायच्या होत्या, बाकी सगळं फिक्स झालेलं. आणि जे मध्येच तो राहिल्यामुळे त्याचं ते सगळं तसं थोडंसं हे होतं. आणि त्याचा कोण मित्र काय कोणतरी काठेवाडी, तिकडे जे मध्ये काठेवाडी लोक भरपूर आहेत. तर तो कोणतरी मित्र ऑफ झाला. तर कोण त्याचा असं जवळचा मित्र पण नव्हता, पण तो तिकडे ऑफ झाला. त्याने त्या मित्राने सुसाईड केलेलं. अच्छा. हा. तर ते बघायला म्हणून हा गेला. हा बघायला म्हणून गेला आणि तिकडे जाऊन बसला, असाच बसलाय त्या प्रेताकडे बघत नुसता असा.
आणि माझा दुसरा मामा आहे तो कामावर गेलेला, तो नेव्हीमध्ये होता, तो नेव्हीला कामाला गेला आणि त्याची बायको आणि त्याला 2 मुलं. तर हा असाच तिथे बसला त्या प्रेताजवळ म्हणजे मित्राच्या. आणि मग ती त्यांची मांडलेली बहीण एक होती तिकडेच जेजे मध्ये, ती आता पण तिथे जेजेला राहते. तर ती सांगायला लागली, त्याचं नाव आता सुरेश मामा म्हणून म्हणायचो आम्ही त्याला, माझी आई तर जॅकी श्रॉफच म्हणायची, कारण ती सेम जॅकी श्रॉफ सारखाच दिसायचा, काहीच फरक नाही. जॅकी श्रॉफ आला, माझा जॅकी श्रॉफ आला. तर तो जेव्हा बसला तर ती त्याची जी मांडलेली बहीण होती ती म्हणते, अरे सुरेश असा का करतोय, हा असं काय करतोय, असं कर. तो घरी आलाच नाही, त्या प्रेताजवळ जो बसला ना तो असा उठायलाच तयार नाही. तो असा काय करतोय, असं काय करतोय. काही नाही काही नाही म्हणजे तो काय बोलायलाच बंद झाला. जो तिकडनं उठला तो डायरेक्ट डोंगरी, आपला सँडर्स रोड आहे ना तिथे जाऊन त्याने जीव दिला. त्या मित्राने, माझ्या मामाने. अच्छा, मग त्याच मित्र जो मेलेला त्याच्या बॉडीकडे बसून बघत बसला. तो तिकडनंच उठला आणि डायरेक्ट सँडर्स रोडला जाऊन झोपूनच गेला. आणि नंतर आम्ही आपलं म्हणतोय, अरे मामा अजून आला नाही कसा, प्रेताजवळ गेलेला, पण आंघोळीला आला येईल ना आता प्रेत हे करून वगैरे. तर कोणालाच पत्ता नाही. ते मग मांडलेली बहीण म्हणते, ती म्हणते अरे सुरेश तर कधीच गेला म्हणून. सगळं जेजेचे पूर्ण गेट ऑन गेट सगळं ऑफिस जिथे काम करत होतं सगळीकडे शोधलं, कुठेच पत्ता नाही. मग आमच्या घरी आला मामा, म्हणजे त्याचाच मोठा भाऊ, सुरेश आलाय का, तर नाही. कारण की कधीतरी येऊन असा बसायचा आई बरोबर गप्पा मारायला वगैरे. तर मग नाही, सुरेश नाही आला इथे, सुरेश नाही आला. आणि नंतर मग संध्याकाळी जेव्हा शोधायला गेले तेव्हा समजलं की अशी बॉडी सँडर्स रोडला भेटलीये, तर जाऊन बघा. मग जेव्हा सँडर्स रोडला जाऊन बघितलं तर त्याची बॉडी होती. म्हणजे म्हणतात ना, ते ती व्यक्ती त्याला आपल्या बरोबर घेऊन गेली, आवडती व्यक्ती. हा असं. म्हणून मी तर सांगेन, कोणाचं हे असेल ना तर तिथे जाऊन पण बसणं, म्हणजे आता कसं काही होईल काही सांगता नाहीये. आणि बिचाराचं लग्न ठरलेलं सगळं म्हणजे हे झालेलं. जर त्याचं लग्न झालं असतं तर आज त्या मुलीचं पण हेच झालं असतं ना, वाटत लागले असते. पण म्हणतात ते, आणि खूप म्हणजे चांगलाच होता, आम्हाला तर कधी त्याने हे केलं नाही. पण ते असं इन्सिडेंट, त्रास वगैरे येऊन दिसत त्याने नाही त्रास दिला. पण ते आता म्हणतात की तिथे आहे जेजे मध्ये बरेच रूम, जेजे मध्ये खूप किस्से असे खूप आहेत जेजे मध्ये. का आता आम्ही तर आता माझ्या चुलत्यांनी वगैरे तर सांगितलेलंच आहे. आणि हे तर आमच्या डोळ्यात एकच झालेल्या गोष्टी आहेत. आणि आम्ही शाळेत आलो आणि आम्हाला सांगतोय, माझी आई सांगते की अगं असं असं झालं म्हणून सुरेशचं. तर आम्ही म्हटलं काय, तर घरी गेलो आम्ही, म्हणजे प्रेताला जेव्हा गेलो तेव्हा मग समजलं. मग ती सांगायला, अरे तो प्रेताजवळ जाऊन असा बसला आणि तिकडनं सुटून गेला. एक किस्सा असा आहे, घाटकोपरचा माझा मित्र आहे ना, तो दररोज त्या रोडने घरी जायचा, दररोज त्याच रोडने घरी जायचा. आणि एक टाइम मला ना थोडं जंगल पडायचं, ऑफिस टू रोड मध्ये जंगल, मग पुढचा रोड, मग त्याचं घर. मग तो जंगल आहे ना, तो जास्त ना म्हणजे काळोख असायचा, हा टाइम तिकडे काळोख असायचा. तो रोज जायचा ना, तसं बाईक जेव्हा चालवता ना, तर त्याची एक सवय होती, काय आरशामध्ये बघून केस बांधणं, दर 1 मिनिटाला केस हवेने झाली बांधणं, ती त्याची सवय होती. तर नवीन जॉब होता, तो रोज जायचा. आणि एक दिवस काय झालं, तो असाच केस हे करता त्याच जागेवर पोहोचला. आणि तेवढ्या त्यांनी केस हे करायला आरशात बघितला, अक्षरशः त्याच्या पाठीत बाय बसली. बापरे. त्या काचेतून तो बघतोय, त्या पाठीत बाय बसलेली आहे. आणि जेवढ्यात तो त्यांनी रस्ता क्रॉस केला, म्हणजे अंधारातून निघाला, जंगल मोठा होता थोडा, त्यांनी तिकडे गाडी थांबवली. जर गाडी थांबवली असती तर तो अडकला असता. त्यांनी ती गाडी तिकडनं पळवली. गाडी जेव्हा तो क्रॉस झाला तेवढ्यात त्यांनी तिकडं थांबवली, लाईटच्या खाली, एवढा फक्त गाडीवरती कोण नाही. पण तेवढ्या पट्ट्याला त्यांनी काचेतून तो बघतो, पाठी बसली पूर्ण बाई. असेल बाबा, काही सांगता नाहीये, आहे म्हणजे तेवढं त्याला कळलं नाही. पण जेवढं त्याने सध्या एरियामध्ये घुसायला गेला आणि तेवढं त्यांनी काचेतून असं हेअरस्टाईल करायला गेला, तेवढं लोक त्याच्या पाठी बाय बसले. ना इकडचे पण खूप किस्से आहेत. अंबरनाथ रोड, बदलापूर रोडचे पण असे किस्से आहेत की रात्रीची बाई सगळ्यांना लिफ्ट मागायची आणि बसायची. आता ती गोष्ट कमी झाली आहे, पण हे 10-15 वर्ष अगोदर पण हे रोज व्हायचं की ती बाई लाल साडी घालून तिकडं सगळ्यांची वाट बघायची आणि कोण आले त्याकडे लिफ्ट मागायची आणि बसायची, अर्धा रस्त्यातून डायरेक्ट गायब व्हायची. बापरे. माझा इकडे एक मित्र आहे सर्वदेला, त्यांनी पण मला सांगितलं की त्याच्या पप्पासोबत ही घडलेली गोष्ट आहे. त्याच्या पप्पाने लिफ्ट दिली, एखादा माणूस समजतं ना की पाठी कोणतरी बसलाय, गाडी जड वाटते,
त्यांनी दिली लिफ्ट एक बाई म्हणजे ती बोलली तिकडे चाललेत का, तेव्हा त्यांना त्या फेस विसवर का वाटलं नाही की काय, तर पण त्यांनी पायाकडे लक्ष दिलं नव्हतं रात्री वेळी. ती बोलली ठीक आहे मी आगे जाऊ आपको लिफ्ट. त्या टायमाला ते काही डॉक्टरचे काम करायचे ना, तर तिकडनं हॉस्पिटलला लेट आलेले 2-3 असं काहीतरी दरम्यान आलेले. बसली ती अर्धा तासात बघते तर गाडी त्यांना नॉर्मल वाटायला लागली. ते बोलते एवढी काय वाटते गाडी माझी, बघते तर पाठीची पाहिजे नाही. असे पण किस्से असतात खूप आहेत किस्से. आपण म्हणतो हे आहे काय नाहीये, पण जसं देव आपण बघितला नाहीये पण देव आहे ना, तसं ह्या गोष्टी पण आपण मग हे पण आहे. पण आपण आताच्या जनरेशन प्रमाणे म्हणतो काय नाही हे सगळं काय नाही हे सगळं फेक आहे, पण हे खरी गोष्ट आहे त्या अशा झालेल्या. आणि ज्याच्याबरोबर झालंय तेच मान्य करतं, ज्याच्यावर नाही झालंय ते म्हणते हे फालतूगिरी आहे. हा हे असंच आहे, खरी गोष्ट आहे म्हणजे हे नाहीये ते. पण हे आता आम्ही तर सांगितलं तर ह्या खऱ्याच गोष्टी आहेत, आणि मी तर सांगितलेल्या सगळ्याच खऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या माझ्या बरोबर झाल्या आहेत किंवा माझ्या चुलत्यांबरोबर. आणि त्याच्या घरचीच गोष्ट आहे, अशी नाही दुसऱ्यांची गोष्ट सांगितली. म्हणजे मी जे झालंय तेच सांगते, बाकी काय नाही. ते आपण म्हणतो पण आहे असं. तर आजची आपली टाइम पण झालाय, एवढा पॉडकास्ट होता. अजून पण ताईला अजून खूप आठवलं तर आपण परत भाग 2 आणू. आजच्या पॉडकास्ट साठी एवढं बस. थँक्यू ताई, तू आलीस आणि आम्हाला तुझा योग्य टाइम दिलास पॉडकास्ट. तू पण मला इथे बोलवलंस आणि माझा जो हा काय व्हिडिओ वगैरे बनवलास त्याबद्दल तुझेही खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या ह्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. असं आम्हाला सपोर्ट करा, आम्ही पुढे जाऊ. अजून काय स्टोरीज आम्हाला येऊन सांग, एकदा मी पूर्ण सगळ्यांसमोर तुझी स्टोरी आणू. त्यासाठी एवढंच.